गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दसरा. तर सगळ्यांना हॅप्पी दसरा, विजयदशमी आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज सकाळी सगळ्यांची चालली होती लगबग गाड्या वगैरे धुवायची. तर मी माझं क्लिनिंग चालू होतं घरातलं, म्हणजे आपलं जे डेलीचं असतं तेच, गॅलरी वगैरे स्वच्छ करणं, दारातलं वगैरे दरवाजा वगैरे स्वच्छ करणं. मग खाली इथं श्रेयश आणि त्याचे पप्पा गाडी धुत होते. तर मग मी पाहिलं आले की कितपर्यंत आलं झालं का, कारण हार वगैरे करायचे होते घरात, अजून काय त्यांची कामं राहिलेली होती. मग तेव्हा मला हे बाहेरचा व्ह्यू दिसला, मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि त्याच्यानंतर मग आज भरपूर कामं, आपल्याला देवघर पण स्वच्छ करायचं होतं, दारात रांगोळी वगैरे काढायची होती. आणि मग त्याच्यानंतर मी दारात रांगोळी काढायला आले, कारण माझं आंघोळ वगैरे सगळं क्लिनिंग झाली होती घरातली बऱ्यापैकी. मग दारात मी अशी छोटीशी एक रांगोळी काढून घेतली. आणि आज आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे आणि देवघर पण स्वच्छ करून नंतर कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की घटस्थापना झाल्यापासून आमच्याकडं देव नाही का, म्हणजे हलवत नाहीत. मग आजच्या दिवशी सगळे देव बाहेर काढून त्यांना चांगलं पंचामृताने चांगलं देव स्वच्छ करतात. सगळ्या देवांना परत अभिषेक वगैरे घालतात, असं आमच्याकडं करतात. म्हणजे आजच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी मग मी देवघर क्लीन करण्यासाठी सगळे देव काढून घेतले. आणि हे जे तांदूळ असतात, पुढं मी कासव ठेवते देवाच्या समोर. तर मग त्यातले तांदूळ आहेत ती काही थोडं आपल्या धान्यात टाकते आणि काही ती बाहेर चिमण्यांना देते. तर मग मी श्रेयशला सांगितलं की हे बाहेर तिथं चिमण्यांना देऊन ये म्हणून. आणि नंतर मी देवघर स्वच्छ करायला घेतलं. देवघर कसं स्वच्छ करायचं ह्याचा आपला ऑलरेडी एक व्हिडिओ झालेला आहे, मी काही तुम्हाला ह्याच्यामध्ये मग दाखवलं नाही. आणि ते काय करते, श्रेयश आणि त्याचे पप्पा हार बनवत होते. तर ते शिकवत होते श्रेयशला की हार कसा बनवायचा ते, कारण मुलांना पण सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत हळूहळू आता, कारण ते मोठे मोठे होत चाललेत. आणि स्वतःचा अनुभव आपण असं सांगण्यात आणि स्वतः करण्यामध्ये खूप फरक असतो. आणि तो आनंद खूप वेगळा असतो नाही का, स्वतःकडून झालेली जी गोष्ट आणि ती सक्सेस जर झाली त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि त्याच्यानंतर ते देव मी सगळे असे स्वच्छ करत होते. देव कसे स्वच्छ करायचे हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितले की ते कसे स्वच्छ करायचे, कशाने स्वच्छ करायचे वगैरे. आणि श्रेयशने इथे एक हार बनवून दुसरा पण हार बनवता आला होता. मग देव स्वच्छ करून परत मी देवांना अभिषेक घालायचं ठरवलं. तर मग पहिल्यांदा अगोदर साध्या पाण्याने, नंतर आपलं चंदनाचं पाणी तयार केलं होतं, चंदन पावडरचं, त्याचं नंतर पंचामृताने, आणि नंतर परत आपल्या साध्या पाण्याने असं करून देव स्वच्छ करत होते. मी परत त्यांना अभिषेक घालत होते. आपल्या देवीला हा पहिल्यांदा अगोदर अभिषेक घालून घेतला, कुलदैवत तुळजाभवानी. नंतर त्यांचा अभिषेक घालताना आपल्याला नामस्मरण करायचं. तर तिचं नवार्णव मंत्राने मी अभिषेक घालून नामस्मरण करत होते. आपण श्रीसुक्त पण म्हणू शकतो, पण मी इथे नवार्णव मंत्र बोलून अभिषेक घातला आणि स्वच्छ देव पुसून मग असं ठेवून दिलं. आणि देवाच्या तिथे आमच्याकडं आजच्या दिवशी असं आतमधलं जे वस्त्र असतं ना देवांच्या खाली जे आपण हंतरतो, ते आज कोरं वस्त्र हंतरून त्याच्यावर देवपूजा करायची असते. मग मी पहिलं वस्त्र चेंज केलं आणि कोरं वस्त्र हातरून मग त्याच्यावर आज देवपूजा करत होते. तर मग त्याच्यानंतर लक्ष्मीचं पण तसंच, मग आपलं विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र असं म्हणून लक्ष्मीचं पण अभिषेक करून घेतला. साधे पाणी, पंचामृत, नंतर बघा आपलं ते हे सांगितलेलं चंदन पावडर वगैरे त्याचं मिक्स केलेलं ते. आपल्या स्वामींना पण अभिषेक घालून घेतला, स्वामींचं पण नामस्मरण श्री स्वामी समर्थ म्हणूनच मी अभिषेक घालून घेतला. आता हे तुम्हाला मी अगदी फास्टमध्ये दाखवते, कारण बराचसा वेळ गेला होता ह्या सगळ्या सेवा करत करत, कारण मी सगळ्यांना अभिषेक घातला, सगळ्या देवांना. आणि थोडंसं नामस्मरण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी नामस्मरण करत. नंतर इथं पण बाळकृष्णाचा अभिषेक केला, तेव्हा पण कृष्णाय वासुदेवाय परमात्मने हरे परमात्मने नमः प्रमथ कृष्ण नाशाय गोविंदाय नमो नमः असं म्हणत त्यांचं नामस्मरण केलं. आणि नंतर बघा आपलं हे होतं श्रीयंत्र होतं, तर श्रीयंत्राचं पण श्रीसुक्त म्हणून अभिषेक घातला. तर मग असं करून सगळ्या देवांना मी अभिषेक घालून घेतला एक एक करून. मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेला होता. आणि नंतर मग मुलांना पण भूक लागली होती, कारण आता ह्या सगळ्या सेवा आणि सकाळी श्रेयशनी गाड्या वगैरे धुतल्या होत्या. मग इथं मी काय केलं की सगळ्या देवांना अभिषेक झाल्यानंतर फुलावर थोडंसं सुवासिक अत्तर वगैरे घेतलं आणि सगळ्या देवांना असं हे अत्तर थोडंसं लावून घेतलं. तसं
आज वस्त्र पण घालायचं असतं, पण माझ्या देवांना असं वस्त्र नाही येतं, त्याच्यामुळे मी फक्त अत्तर लावून घेतलं आणि माझ्या ज्या आहेत खाली फक्त खालचं जे वस्त्र असतं त्यांचं हंतरायचं ते फक्त कोरं वस्त्र टाकलं. आणि नंतर मग मी सगळ्या देवांना गंध वगैरे लावून हळदी कुंकू, फुलं, धूप, दिवा वगैरे असं करून त्यांची व्यवस्थित सगळ्या देवांची पूजा करून घेतली. आणि रांगोळी वगैरे छानची छोटीशी रांगोळी काढून घेतली देवाच्या समोर. आणि इथे तोपर्यंत ह्यांचे हार बनवून झाले होते सगळ्यांचे. मग इथं एक हार देवासाठी पण बनवलं होतं, देवघरासाठी, आणि वरती स्वामींच्या फोटोला पण, आणि एक लक्ष्मीचं फोटो आहे, सरस्वती, लक्ष्मी आणि गणपती, त्याच्यासाठी एक, दरवाजाला पण एक हार, आणि नंतर गाड्यांसाठी असे हार भरपूर बनवले त्यांनी. नंतर मी आपले नित्यसेवा करून घेतली लगेच. मग म्हटलं राहिली की राहून जाईन, बाकीचे पण कामं होते. मग आपलं स्वामी स्तवन घेतलं आणि स्वामींची आरती वगैरे करून घेतली, आपलं नित्यचं करून घेतलं. आणि नंतर म्हटलं की आता चला ह्यांना काहीतरी नाही का बनवून द्यावं खाण्यासाठी, कारण पुरणपोळी म्हटल्यानंतर बराचसा वेळ गेला असता, मग तोपर्यंत त्यांना भूक लागली असती पोरांना वगैरे. मग आपलं नमस्कार वगैरे करून घेतला आणि मी पोहे करायला ठरवलं की आता मी पोहेच करते म्हणून. मग त्याच्यासाठी मी कांदा वगैरे मिरची कापून घेतली आणि पोह्याची तयारी केली असं. आणि पोहे करून सगळ्यांना दिले, म्हटलं नाही का तोपर्यंत तरी, कारण पुरणाचं म्हटलं तर आपल्याला डाळ शिजायला वगैरे सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागतोच, फास्ट होत नाही. मग बराचसा वेळ त्यापेक्षा म्हटलं हे खातील जरा थोडंफार. आणि नंतर आम्हाला गाड्या पण पुजायला जायचं होतं. गाड्या पुजल्या नव्हत्या, श्रेयाची सायकल, नंतर माझी त्यांची गाडी, मोठी गाडी, असं सगळ्यांना बराचसा वेळ लागला. मग म्हटलं हे नाश्ता वगैरे करून जावं खाली. मग खाली आलो आणि खाली पार्किंगला गाड्या लावल्या होत्या, धुतल्या होत्या सकाळी, त्यांनी अशा लावून गेल्या. मग सगळ्या गाड्यांना सायकलला असे हार लावून घेतले आणि मग त्यांची पण तिथं पण पूजा करून घेतली व्यवस्थित गाड्यांची. आणि श्रेयसनी नाही तर नारळ वगैरे श्रेयसला म्हटलं तर तू फोड. मी मुलांना कसं प्रत्येक ह्याच्यामध्ये घेऊन येते, म्हणजे त्यांना ह्या आपल्या ज्या परंपरा आहेत, आपले जे नियम आहेत ते त्यांना पण कळले पाहिजेत, माहिती झालं पाहिजे त्यांना की हे कसं करायचं. बरं त्यांचे पण प्रश्न असतात, मग त्यांचे उत्तरं त्यांना कळतं की हां मम्मी अशी करते, पप्पा असं करतात. मग ह्या गोष्टी त्यांना पण माहिती झाल्या पाहिजेत, मग पुढं जाऊन त्यांना प्रॉब्लेम येत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी. म्हणून मी नेहमी त्यांना असं की माहिती देते, काही सेवा असतील, काही काम असू द्या, पण मी आज त्यांच्यासोबत शेअर करते आणि त्यांना ह्या गोष्टी दाखवते की हे कसं करायचं, ते कसं करायचं. त्यांनी ते करायला होते, त्यांना पण भले चुकू द्या, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण तिसऱ्यांदा ते व्यवस्थित करतील. मग त्याच्यासाठी मी त्याला पण घेऊन आले, म्हटलं चला की आपण पूजा वगैरे करून घेऊन येऊया, कारण नंतर मला आल्यानंतर पुरणाचा स्वयंपाक वगैरे करायचा होता. श्री स्वामी समर्थ सर्वांना, आणि विजयदशमी आणि दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी करते पुरणपोळी. दसऱ्यानिमित्त सगळ्यांच्याच घरी असेल पुरणपोळी. तुम्ही सकाळी पाहितलं की आपल्या पूजेचा व्हिडिओ वगैरे, आपली गाड्यांची पूजा केली, आपल्या देवघरातली रोजची पूजा केली, आणि अजून आपल्याला राहिले आपले सरस्वती पूजन पण राहिले आणि शस्त्रपूजन पण राहिले. पण मी अगोदर विचार केला, कारण तुम्ही बघितलं सकाळी फक्त नाश्ताच केला होता, म्हणजे तर आता बराचसा वेळ झालाय, तर मग आपलं बऱ्यापैकी झालंय, म्हणजे भाज्याचं पीठ मळून झालंय, इथं डाळ म्हणजे पूर्णाचं झालंय, इथं भाताची तयारी झाली, आमटी झाली आणि गुळवणी पण झालंय. तर फक्त आता थोडंसं भांडे वगैरे राहिलेत, तर मग ते थोडं क्लीन करून पीठ मळून ठेवते, आणि पीठ मळून वगैरे भिजत तोपर्यंत हे बाकीचं आवरून घेते, आणि मग पूजा मांडते, नैवेद्य वगैरे तयार करते, आणि मग ह्यांना सगळ्यांना मी जेवायला वगैरे झालं. आता आपण जे सरस्वती पूजन करणार आहे ते आपण बघू, आणि आपलं काय अजून कसं होतंय दसऱ्याचा कार्यक्रम. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस, इथून पुढचे येणारे दिवस खूप चांगले, सुख समाधानाचे, भरभराटीचे जावो, अशी स्वामींकडे प्रार्थना करते मी. आणि आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि इथं बघा मी पोळ्या करून घेत होते. मग इथं पुरणाच्या पोळ्या चालू होत्या माझ्या. म्हटलं तेवढं करता करता श्रेयाला म्हटलं जरा थोडेसे तू भजे काढता आले तर बघ तुला. मग ती करत होती, हळूहळू माझं लक्ष होतं, मी थोडी मदत करत होते. मग अगोदर तर पीठ मळून झालेलं होतं, मग श्रेयाला फक्त सोडून तिला म्हटलं लक्ष दे, मी तोपर्यंत पोळ्या करून घेते पटपट. मग आपल्याला सरस्वती पूजन वगैरे करायचं होतं.
मग तिने हे केलं आणि माझं पण मी आवरून वगैरे फ्रेश झाले, सगळं आवरलं बाकीच्या गोष्टी घरातल्या क्लिनिंगच्या. आणि इथं बाहेर बघा मी परत एकदा उंबऱ्याचं असं पूजन, मी पण साडी वगैरे परत व्यवस्थित चेंज वगैरे केली, फ्रेश झाले. आणि नंतर मी उंबऱ्याचं परत पूजन वगैरे केलं, अगरबत्ती वगैरे दिवा वगैरे घेऊन. आणि नंतर म्हटलं आता आपल्याला सरस्वती पूजन वगैरे करायचं आहे, मग आणि शस्त्रपूजन पण करायचं होतं. मग त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी इथं आतमध्ये घेऊन आले. आणि इथं बघा, इथं माझ्याकडं मी तुम्हाला सांगितलं सकाळी की एक लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती असा तिघांचा एकत्र मिळून फोटो आहे, त्याला मी हार घालून असं पुढं ठेवलं. त्याच्यावरती बघा एक तांदळाची रास घालून ठेवली. नंतर इकडे निरंजनी लावून घेतली. कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना अगोदर आपण दीप प्रज्वलन करतो, मग दिव्याचं पण पूजा वगैरे करून घेतली दीप प्रज्वलन करून. आणि त्याच्यानंतर बघा इथे साईडला आपल्याला लक्ष्मी स्वरूपात कलश स्थापन करायचा असतो, तर मग तो कलश त्याला स्वस्तिक काढून घेतलं आणि अशा रेषा मारून घेतल्या 5, स्वस्तिकाच्या साईडनी पण 2 रेषा मारून घेतल्या. आणि नंतर मी तिथे जे तांदूळ ठेवलेत त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे असं टाकून घेतलं. आणि हा कलश आहे ती मी तिथे स्थापन करणार आहे. आणि त्या कलशामध्ये मी थोडंसं एक सुपारी आणि नंतर आपले एक नाणं टाकायचं, फूल वगैरे, हळदी कुंकू आणि आपल्या विड्याची पाने वगैरे लावायचे 5 पाने. आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला नारळ ठेवायचा. म्हणजे हे लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तिथं स्थापना करायची, कारण आपल्याला सरस्वतीची पण असतं, लक्ष्मी पण आपल्या घरी आज सण आहे, तर मग त्यामुळं लक्ष्मीची पण स्थापना म्हणून हे असं नारळ कलश वगैरे ठेवायचा. मग त्याच्यानंतर बघा इथे मी काय केलं, थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावर पान आणि सुपारी एक ठेवते, ती गणपती बाप्पा म्हणून त्यांची स्थापना केली. कारण अगोदर सकाळी आपली अभिषेक वगैरे सगळं झालं होतं गणपती बाप्पाचं, लक्ष्मीचं, पण आता ते देवघरातली ते उचलायला कसं येणार, म्हणून मी परत त्यांना इथे त्यांचे स्वरूप म्हणून त्यांचं नामस्मरण किंवा मंत्राचं पठण करून तिथे त्यांचं विड्याच्या पानावर त्यांची स्थापना करून घेतली, गणपती बाप्पा आणि लक्ष्मी स्वरूप असं म्हणून त्याच्यावरती. आणि इथे परत मी जो फोटो होता त्याला मी गंध वगैरे लावून घेतला, थोडंसं पाणी हे केलं, कारण अभिषेक सकाळी झाल्यामुळं आत्ता काय ह्याचा गणपतीचा वगैरे अभिषेक केला नाही, फक्त आपलं थोडंसं पाणी हे करून गंध, हळदी, कुंकू असं हे लावून घेतलं मी सरस्वतीला. आणि नंतर लक्ष्मी कलश लावला होता त्याला, गणपती बाप्पांना इथं ठेवलं आहे बघा. असं करून त्यांचं दोन्हींना पण करून घेतलं, नमस्कार वगैरे केला. आणि नंतर दुसरे निरंजन पण इकडे साईडला छोटेसं लावून दिलं, 2 निरंजन दोन्ही साईडला. नंतर बघा इथं मी सगळ्यांना फुलं वाहून घेत होते, निरंजनीला पण हळदी कुंकू फुलं वगैरे वाहिली, इथं लक्ष्मीला पण हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून घेतले. आणि हे शस्त्र मी धुवून स्वच्छ करून ठेवले होते, मग ते शस्त्र पण साईडला मांडून आपले ग्रंथ पण म्हणजे सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन असं साईडला करून त्याला पण थोडंसं पाणी असं छिडकलं फक्त. आणि नंतर मी सगळ्यांवरती असं हळदी कुंकू लावून घेतलं, सगळ्यांना गंध अक्षदा वगैरे असं वाहून घेतल्या. नंतर बघा असं फुलं वगैरे. आणि हा साईडला जो दिसतोय पुरणपोळीचा तो नैवेद्य काढलेला मी, तर तो नैवेद्य होता सकाळी ठेवला. तर आपल्या झाल्यानंतर सगळं जे तुम्हाला सांगितलं मी सकाळी की पोळ्या करते, नंतर मग हा नैवेद्य काढून मी असं देवासमोर ठेवला होता. मग इथं आपल्याला पैशाचं पूजन, कुणी सोनं वगैरे त्याचं पण पूजन करतं, कुणी पैसे ठेवतं म्हणजे लक्ष्मी स्वरूपात, तर मग मी पण इथं असं पैसे ठेवून त्याचं पण पूजा करून घेतली. आणि इथं भरीव पाण्याचा चौकोन करून त्याच्यावरती बघा हा पेड्यांचा प्रसाद म्हणून ठेवला. आणि नंतर बघा अशी फुलं जरा सुशोभित होण्यासाठी मी अशी फुलं लावून दिले त्या कलशावरती. नंतर अगरबत्ती वगैरे घेतलून ओवळणी केली. आणि आता अजून आपल्याला सरस्वतीचं पूजन राहिलं होतं, हे फक्त आता लक्ष्मीचं पूजन झालं, शस्त्रपूजन झालं, आता आपल्याला सरस्वती पूजन पण करायचं होतं, फक्त ग्रंथ मांडून घेतले होते. अजून आपल्याला तिथे साईडला सरस्वतीचं आपण पाटीवर बघा काढतो सरस्वतीचं चिन्ह, तसं काढायचं राहिलं होतं. मग इथं म्हटलं छोटीशी एक रांगोळी काढून घ्यावी आणि पाटीवर सरस्वतीचं असं चिन्ह काढून घेतलं. आणि इथे अशी सरस्वतीची स्थापना करून घेतली तिथे साईडला. मग त्यांना परत अजून थोडंसं पाणी छिडकून असं हे केलं. आणि परत आपली हळदी कुंकू वगैरे दिवा वगैरे ओवळून घेतला. आणि नंतर तिथं सरस्वतीसमोर एक पानाचा विडा ठेवायचा असतो, मग तिथं पान सुपारी 2 जोड पानं, त्याच्यावर सुपारी खारीक
खोबऱ्याचा असा विडा करून मग नंतर आपलं जे सोनं असतं, आपण सोनं म्हणतो आजच्या दिवशी, त्याला खूप मान आहे. तर मग ते असं सोनं ठेवून घेतलं. तोपर्यंत मग हे एवढी पूजा होती नाही तोपर्यंत मुलं आले सोनं द्यायला, आमच्या अशीतले सोसायटीतले. मग एकमेकांना गळा भेट वगैरे करत होते. मग त्यांना प्रसाद दिला. म्हटलं राहिलेले आपले अजून सेवा करावं, थोडंसं आपल्याला रोजचं जी सेवा असते ती करायची बाकी होती अजून. मग ती पण करायला घेतली परत. मग श्रेयसला पण नमस्कार करायला लावला आणि त्याला पण जायला सांगितलं की तू पण जा मुलांसोबत म्हणून. मग तो पण गेला आणि मग राहिलेली जी सेवा होती ती मी परत कंटिन्यू करून घेतली. आणि असा ह्या नैवेद्य वगैरे ठेवून घेतला इथं, सगळं असं व्यवस्थित पूजा करून घेतली राहिलेली जी होती माझी ती. आणि परत नंतर म्हटलं की आता सगळे येणार, संध्याकाळची वेळ होती. आमच्याकडं सगळे लहान लहान मुलं संध्याकाळी सोनं द्यायला येतात, एकमेकाच्या पाया पडतात. छोटे छोटे मुलं येतात सगळे हक्काने सोनं मागायला. म्हटलं परत आता त्यांचं येणं सुरू होईल, मग आपलं आवरून घ्यावं. मग मी माझं सगळं असं आवरून घेतलं पटकन आणि मग बसलो होतो. तोपर्यंत झाली ह्यांची सुरू झाले सगळे छोटे छोटे बालबच्चे. आणि तुम्हाला जर माझे हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज 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 कृपा करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि मग बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, कारण जर माझे नवीन व्हिडिओ जर आले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर भेटेल. तर असा आजचा आमचा दसऱ्याचा खूप छान दिवस गेला. तर माझा आजचा हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ.